बऱ्याचदा आपल्याजवळ खाली वेळ असतो, मात्र आपल्याला हेच कळत नाही की या खाली वेळेत आपण करायचं काय. तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, डायरी लिहिणं, किंवा यालाच बरेच जण जर्नल लिहिणं असं सुद्धा म्हणतात. डायरी लिहिल्याने काय होतं, आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येते. आपल्या मनामध्ये जो गोंधळ चालू आहे तो कशामुळे आहे, आपण अस्वस्थ का आहोत हे आपल्याला कळतं, कारण आपण ते शब्दांमध्ये डायरीमध्ये लिहून काढतो. बऱ्याचदा होतं असं की आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी चालू असतात आणि आपल्याला हेच कळत नाही की नेमकं चालू का आहे, आपण अस्वस्थ का आहोत. ते जर तुम्ही डायरी लिहत असाल तर त्या विचारांची स्पष्टता तुम्हाला येते. तुमचा डे प्लॅन करू शकता. तुम्ही तुमचे इमोशन्स जे तुम्ही इतरांना सांगू शकत नाही किंवा कोणाला सांगू शकत नाही ते हे तुम्ही डायरीमध्ये लिहून काढू शकता. त्यामुळे तुमचं मनही मोकळं होतं. अशा खाली वेळेमध्ये तुम्ही डायरी लिहू शकता. नंबर 2, ध्यान करा. मेडिटेशनचे अनेक फायदे आहेत हे तर तुम्हाला माहीतच असेल. त्यामुळे अशा खाली वेळेमध्ये 10 मिनिटं स्वतःसोबत घालवायची. ध्यान करायचं, मेडिटेशन करायचं. मेडिटेशन केल्याने तुम्ही स्वतःच्या जवळ येता. तुमच्यामध्ये एक प्रकारचा संयम येतो. तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकता. तर अशा खाली वेळेचा सदुपयोग करून घ्यायचा असेल तर ध्यान करा. नंबर 3, घर आवरा. बऱ्याचदा कपाट असेल किंवा आपल्या घरातला एखादी कोपरा असेल, कप्पा असेल, तो आवरायला घ्यायचं. नंतर करू म्हणता म्हणता त्या गोष्टी करायच्या राहूनच जातात. अशा वेळेस ह्या गोष्टी आवरायला घ्यायचं, कारण जेवढं आपलं घर नीट नेटकं आणि छान असेल तेवढंच आपणही ॲक्टिव्ह असू, उत्साही असू आणि आपल्याला चांगलंही वाटतं. आपलं माइंडही शांत असतं. त्यामुळे अशा खाली वेळेमध्ये आपलं घर आवरायला घ्यायचं. नंबर 4, एखादी स्किल शिका. जर तुमच्याजवळ रोजच्या रुटीनमध्ये काही वेळ रिकामा मिळत असेल तर अशा वेळेमध्ये एखादी स्किल शिका. त्यासाठी आज तुम्हाला बाहेरही जाण्याची गरज नाही, कारण यूट्यूबवरच तुम्हाला सगळ्या स्किल्स मिळून जातील. ज्या गोष्टीमध्ये तुमचे आवड आहे त्यानुसार एखादी स्किल तुम्ही शिकून घेऊ शकता. सोबतच ते स्किलमध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीत निपुण झाला तर त्यातून तुम्ही पैसेही मिळवू शकाल. तर अशा वेळेचा सदुपयोग करायचा असेल तर स्किल शिका. नंबर 5, पुस्तके वाचा. रोजच्या रुटीनमध्ये आपल्याला कंटाळवाणं वाटायला लागतं. आपल्याला रोजचे तेच विचार येतात. रोज आपण त्याच गोष्टी करत असतो. अशा वेळेस पुस्तके हे तुम्हाला नवीन जीवनदान देत असतात. रोज आपण तशाच लोकांमध्ये राहिल्यामुळे आपले विचारही तसेच होतात. मात्र जेव्हा तुमची भेट ही पुस्तकांसोबत होते त्यावेळेस तुम्हाला अनेक नवीन विचार कळतात, नवीन गोष्टी तुम्हाला कळतात. जीवनातील बराच ज्ञान हा आपल्याला अनुभवातून येत असतो. मात्र अख्खं आयुष्य का घालवायचं अनुभव घेण्यासाठी, तर ते अनुभव आपल्याला पुस्तकातून येत असतात. त्यामुळे पुस्तके ही फक्त तुम्हाला माहिती देत नाही, तर ते तुम्हाला त्यांच्या जीवनातील, लेखकांच्या जीवनातील वेगवेगळे अनुभव देत असतात. तर तेच अनुभव तुम्ही तुमच्या जीवनातही अप्लाय करू शकता. सोबतच तुमच्या जीवनाला एक योग्य दिशा मिळेल. नंबर 6, आपले छंद जोपासा. बऱ्याचदा आपले छंद ही मागे सुटत जातात. जर तुम्हाला डान्सिंगची, पेंटिंगची किंवा कशाचीही आवड असेल ते आपले छंद जोपासायला सुरुवात करा. अशा खाली वेळेमध्ये आपली छंद जोपासायची, आपल्या आवडी निवडी जोपासायच्या आणि त्यासाठी वेळही द्यायचा. त्यामुळेही आपण आनंदी आणि उत्साही राहू. आपल्या खाली वेळेमध्ये तुम्ही या 6 गोष्टी फॉलो करू शकता आणि याने तुम्ही वेळेचा सदुपयोगही करू शकता. तुमच्या खाली वेळेमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी फॉलो करणार आहात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.